हासा, आपल्या अनुमतीशिवाय असं काही घडणार नाही. पण एक आहे, आणि आपण त्या गोष्टीचा स्वीकार करायलाच हवा की बाणाई तिच्या साधनेत प्रगती करत आहे. आता मला देखील काहीतरी करायला हवे, नाहीतर एक दिवस ती माझ्या देखत यांच्या सोबत कैलासात निघून जायची. हासा, असा विचार करून कसं चालेल? तुम्ही श्री खंडेरायांच्या सहवासात आहात, त्यांच्याकडून अधिकाधिक उपासना शिकून घ्या. रात्रीच्या निरव शांततेत मी साधनेला सुरुवात करते. आता तुम्ही अगदी योग्य बोलता आहात. तुम्हाला भेटून बरं वाटलं. येते मी. नंदी, देवा, मला काही बोलायचे होते. बोल. आपल्याला ठाऊक आहेच की मातेने माझ्यावर एक कार्य सोपवले आहे. ते कार्य करताना माझ्या हातून कोणतीही चूक घडू नये असे मला वाटते. तुझ्या हातून काही चूक घडेल ह्याचा विचार नको करू. तू तुझे कार्य कर. मला मातेची आज्ञा पाळून त्यांची सेवा करायचीच आहे. पण आजचा प्रसंग पहा ना. आज बाणाईला देखील सूर्यदेवांच्या मूळ रूपाचे दर्शन झाले. मला ही गोष्ट आता मातेला सांगणे भाग आहे. तू हे सांगण्याआधी सूर्यदेवानी म्हाळसेला हे सांगितले आहे. पण देवा, माता आता आपल्याला विचारणार की आपण बाणाईला घेऊन मानस सरोवरावर जाणार का ते? मी अजून त्या संदर्भात काहीच ठरवले नाहीये. देवा, मला वाटते माता कोणत्याही क्षणी इथे येईल. मी येतो. बर, ये. शुभम भवतु. आधी म्हाळसा देवींनी नंदीला बानू काय करते आहे हे पाहायला पाठवलं, आणि आता तिच्या बाबतीत जे घडतं आहे त्याने त्या अस्वस्थ झाल्या आहेत. आता तर त्यांनी ठरवलं आहे की श्री खंडेरायांच्या सहाय्याने रात्रीच्या नीरव शांततेत साधना सुरू करायची. त्यात आता नंदी काय माहिती देतो हे ठाऊक नाही. पुढचे काही दिवस अवघड आहेत. पण मला आश्चर्य ह्याचे वाटते आहे की श्री म्हाळसा देवी आदिशक्ती स्वरूप आहेत, तरी त्यांना असुरक्षित वाटावे. मागे श्री खंडेरायांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे त्या जर परीक्षा पाहत असतील तर? मग तर अजूनच अवघड आहे. आत्ता आख्यान गंगेचे सुरू आहे. बाणाई गंगेचे प्रतिरूप आहे. श्री पार्वती देवी आणि गंगेचा संघर्ष नव्या रूपाने वर येतो आहे. मला देखील असंच वाटतं आहे. कैलासात असताना पार्वती देवी आणि गंगा ह्यांच्यात जे वाद व्हायचे ते सर्वश्रुतच होते, परंतु इथे त्याचा असा ऋणानुबंध आहे हे मोजक्याच लोकांना ठाऊक असेल. मला तुम्हाला काही सांगायचे आहे. काय? तुम्ही पुन्हा मला गुरु म्हणून मार्गदर्शन करावे. तुला साधना करण्याची आठवण झाली आहे का? कशावरून? तुम्ही मला साधना शिकवणार आहात की नाही? तुला जर त्याची आवश्यकता वाटत असेल तर त्यात मला आनंद आहेच, पण आता मात्र त्याच्यामध्ये कोणताही अडथळा नकोय. म्हणूनच म्हणते आहे, आपण आजच रात्री पुन्हा प्रारंभ करूयात. आज? का? कुठे जाणार आहात का? आपण आजच साधनेला सुरुवात करूयात. तुम्ही सांगाल तसे मी आचरण करेन. आपण साधनेला उद्या प्रारंभ करूयात. नाही, मला विलंब करायचा नाही. ह्या क्षणी तू माझ्याशी एक शिष्या म्हणून बोलते आहेस
की एक पत्नी म्हणून बोलते आहेस? तुम्ही मला शब्दात पकडू नका. बर, मग मी सांगतो ते ऐक. आपण आज थांबूया आणि उद्या प्रारंभ करूया. का तुम्हाला बानू सोबत मानस सरोवरावर जायचे आहे का? ह्या संदर्भात तुला कळलं आहे ना? पण ह्या संदर्भात मी अजून काहीच विचार केला नाही. आणि तुम्ही तिला घेऊन जाणार नाही आहात? ह्या क्षणी ह्यावर संभाषण नकोय. ते काही असो, पण तिला गंगेचं दर्शन घडावं असं मला नको आहे. देवांचा निरोप तर मला बाणाईला द्यायला हवा, पण हे कोणालाही कळता कामा नये हे देखील बघावं लागणार. बाणाई, तुम्ही या जी, या बसा. नाही नको. माझ्यावर एक कार्य सोपवले आहे, ते केवळ पूर्ण करण्यासाठी मी आलोय. होय का? मला देवांनी आपल्यासाठी एक निरोप घेऊन पाठवलाय. देवांनी? होय, आणि ही गोष्ट इतर कोणालाही कळता कामा नये हे देखील महत्वाचं आहे. काय सांगावं हाय देवांचा? हो, देवांनी तुम्हाला निरोप दिलाय की देव तुम्हाला रात्रीच्या प्रहरी भेटतील, आणि हा वाडा आणि गड सोडून गडाच्या मध्यावर ते तुम्हाला भेटणार आहेत. आणि तुम्ही देखील देवांना भेटण्यासाठी तयार राहावे. येतो मी. शुभम भवतु. तुम्ही सांगावा धाडलाजी? होय, नंदीकडून मीच तुला निरोप पाठवला होता. होय जी, ते सांगावं घेऊन आले होते वाड्यावर, आणि तेव्हाच माझ्या ध्यानात आलं का तुमचं काय बाय मोलाचं काम असणार. अर्थातच बानू, कारण ते तुझ्यासाठी महत्वाचे आहे. तुझ्या मनाला स्वस्थता मिळण्यासाठी, तसेच काही गोष्ट जाणून घेण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. माझ्या मनामध्ये तर तत जावं जिथं तुम्ही म्हाळसताईसनी घेऊन गेला होता हे हाय जी. मानस सरोवरावर? होय जी. बानू, मी तुला त्याचसाठी बोलवलं आहे. माझी देवा? होय, ह्याचा अर्थ तुझी मनोकामना पूर्ण होणार आहे. खरंच देवा? होय बानू, परंतु ही गोष्ट अत्यंत गुप्त ठेव. कोणालाही कळता कामा नये. होय जी. देवा, मला तर कवा धरणं तत जावं असं वाटतं आहे बघा. तत कैलासामंदी जावं, आज तर मला ते समजा दिसणार आहे जी. होय, परत देवा तत जायचं कसं? तिथे आपण सूक्ष्म देहाने जाणार आहोत. म्हणजे? बानू, सूक्ष्म देह ही एक चेतना आहे.
जी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, परंतु ती सचेतन आहे. आपल्या शरीरापासून विलग होऊन देखील ऊर्जेच्या रूपाने आपल्याला इप्सित स्थळी जाता येते. मला तर काय बी कळलं नाही जी. कळेल. जेव्हा तुला त्याची अनुभूती येईल तेव्हा तुला ते निश्चितच कळेल. वय जी. मी तुला आता जे काही सांगणार आहे ते ध्यानात घे. बानू, आपण ब्राह्म मुहूर्ताला मानस सरोवरावर जाऊ, तेही सूक्ष्म देहाने. परंतु त्यासाठी तू तुझ्या कक्षामध्ये जाऊन कक्षाचे द्वार लावून घे आणि झोपून राहा. त्या अवस्थेत तुला कोणीही स्पर्श करता कामा नये ह्याची काळजी घे. वय देवा, तुम्ही सांगतायसा तसंच करन म्या. मानस सरोवरावर गेल्यानंतर आपण सूक्ष्म देहाने जेजुरीत परत येऊ आणि त्यानंतर तुझे शरीर पूर्ववत होईल. वय. काहीही झालं तरी ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये हे ध्यानात घे. वय देवा, मी हे कोणासने बी सांगणार नाही जी. आणि तुम्ही सांगतायसा तसंच होईल. ही सूक्ष्म देहाची अनुभूती तुला एक आध्यात्मिक प्रचिती करून देणार आहे. वय देवा, ते तर आहे. पर त्या परीस मला कवा धरणं म्या मानस सरोवरामध्ये जाते आहे असं झालंय बघा. तू त्या स्थळी जायला इतकी उत्सुक आहेस? वय, कारण मला तत जाऊन गंगा देवीसनी भेटायचं आहे. आणि मग बानू, तुझी आणि गंगेची भेट ही काही सामान्य गोष्ट नाही. तू तुझ्या आधीच्या एका जन्मात गंगेच्या रूपात होतीस. ही भेट म्हणजे एक विलक्षण योग असेल. देवा, आज असं पहिल्यांदाच झालं आहे बघा. तर ते बी तुमच्या आशीर्वादानं. आणि मी विचार करत होते का हे समज कसं होईल. बानू, मी तुला आधीच सांगितलं आहे की सूक्ष्म देहाने प्रवास हा एक विलक्षण अनुभव आहे. आणि आता हळूहळू तुला ते
अधिक प्रकर्षाने अनुभवता येईल. वयजी. बानू, आता आपल्याला निघायला हवं. जी. बानू, तुला ज्या मानस सरोवरावर जायची इच्छा होती हे तेच मानस सरोवर. अहो हे समज बघितल्यावर आता काय बोलणार म्या. अहो केवढी सुंदर आहे ही जागा. समधीकडं कसं शांत शांत आहे. पण काय बानू? पर तेव्हा कैलास कुठं आहे? त्यांचं दर्शन व्हावं असं लई वाटतंय बघा मनात. बानू, त्या तिकडे तुला जे हिमशिखर दिसते आहे तोच म्हणजे कैलास. आणि त्याच्या जवळच हे मानस सरोवर. बानू, कैलास आणि मानस सरोवर हे मला अत्यंत प्रिय असे आहेत. तेव्हा अहो हे समज बघून माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं बघा. बानू, इथल्या कणाकणाला दिव्यत्वाचा स्पर्श आहे. इथल्या कोणत्याही पाषाणाकडे पाहिलंस तर त्यात तुला ज्ञात अज्ञात अशा देवी देवतांचे दिव्य असे आकार दिसतील. तेव्हा या अशी जागा हता असेल असं कधी बी वाटलं नव्हतं बघा. अहो हता आल्यावर असं वाटत आहे का देव लोकातच आलो आहोत. बानू, ह्या साऱ्या सृष्टीची निर्मिती ही ब्रह्मदेवानी केली आहे. आणि हे असे सरोवर कैलासापाशी असावे अशी कल्पना त्यांच्या मनात होती. असा त्यांचा मानस होता आणि हे चित्र प्रकट झाले. आणि म्हणूनच हे मानस सरोवर त्रिमूर्तींचे अनन्यसाधारण महत्व असलेले स्थान म्हणजे कैलास आणि मानस.